बैलासोबत फोटो घेणं पडलं महागात। विदेशी महिलेला पाठीमागून अक्षरशः असं भयंकर प्रकार तिच्यासोबत जे घडलंय ते ऐकून पायाखालची वाळू सरकेल। नेमकं त्या क्षणी तिथे काय घडलं असेल, एका क्षणात वातावरण कसं बदललं असेल आणि लोकांसमोर असा कोणता प्रसंग घडला की काही सेकंदांसाठी सगळेच थिजून गेले। रस्त्यावर सगळं काही अगदी सामान्य होतं। लोक ये जा करत होते, गाड्या जात होत्या, बाजूला काही जण उभे राहून आपापल्या कामात व्यस्त होते। कुणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात तिथे असा प्रकार घडणार आहे की सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकणार आहे। त्या रस्त्याच्या कडेला एक मोठा बैल शांतपणे उभा होता। शहरामध्ये किंवा गावांमध्ये रस्त्यावर बैल दिसणं काही नवीन नाही। लोक त्याच्या बाजूने जात होती, काही जण दुरून पाहत होते, पण त्या दिवशी तिथे एक विदेशी महिला आली। तिला बहुतेक तो बैल पाहून उत्सुकता वाटली। अनेकदा परदेशातून आलेल्या लोकांना भारतातील असं वेगळं काही दृश्य दिसलं की ते आकर्षित होतात। रस्त्यावर फिरणारे प्राणी, लोकांची वर्दळ, हे सगळं त्यांना वेगळं आणि आकर्षक वाटलं। ती महिला हळूहळू त्या बैलाच्या जवळ जाऊ लागली। आजूबाजूचे काही लोक तिला पाहत होते, काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, कारण इतक्या मोठ्या प्राण्याच्या अगदी जवळ जाणं सुरक्षित नसतं हे अनेकांना माहीत असतं। पण ती महिला मात्र अगदी निर्धास्त दिसत होती। ती बैलाच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली। सुरुवातीला सगळं शांत होतं, बैल स्थिर उभा होता, महिला देखील त्याच्या जवळ उभी राहून काहीतरी करत होती। तिला वाटत असावं की हा क्षण खास आहे। कदाचित तिला वाटलं असेल की हा बैल शांत आहे, काहीच करणार नाही। पण प्राणी कधी कसा प्रतिक्रिया देईल हे सांगणं कठीण असतं। आणि अचानक काही सेकंदातच तिथे जे घडलं ते पाहून आजूबाजूचे लोक दचकल्याशिवाय राहिले नाहीत। बैल अचानक हलला, एकदम अनपेक्षित हालचाल झाली। कुणालाही समजायच्या आत बैलाने जोरदार प्रतिक्रिया दिली। त्या महिलेला मागून जोराची धडक बसली। सगळं इतक्या वेगाने घडलं की काही क्षणांसाठी कुणालाच काही समजलं नाही। महिला एकदम घाबरली। तिला कदाचित वाटलं असेल की बैल शांत आहे, पण त्या एका क्षणात परिस्थिती पूर्णपणे बदलली होती। ती काही क्षणांसाठी पूर्णपणे गोंधळून गेली। आसपासचे लोकही क्षणभर स्तब्ध झाले। कोणी धावत पुढे जावं की थांबावं हेच काहींना समजत नव्हतं, कारण जे घडलं ते पूर्णपणे अनपेक्षित होतं। महिला काही क्षण तिथेच थांबलेली दिसली। तिला काय करावं हेच समजत नव्हतं। तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती। त्या बैलाने पुन्हा काही केलं तर काय होईल अशी भीती अनेकांच्या मनात होती। आजूबाजूचे लोक तणावाने पाहत होते। रस्त्यावर अचानक निर्माण झालेलं हे वातावरण पूर्णतः बदललं होतं। काही क्षणांपूर्वी जे दृश्य अगदी साधं वाटत होतं ते आता धोकादायक वाटू लागलं होतं। काही लोकांनी तिला दूर जाण्याचा इशारा दिला। प्राण्यांच्या जवळ जाणं किती धोकादायक ठरू शकतं याचा हा जिवंत अनुभव होता, विशेषतः जेव्हा त्या प्राण्याचा स्वभाव किंवा प्रतिक्रिया आपल्याला माहीत नसते। काही वेळाने परिस्थिती थोडी शांत झाली। महिला तिथून दूर सरकली, पण काही सेकंदात जे घडलं ते पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला, कारण सुरुवातीला सगळं अगदी सामान्य वाटत होतं, पण एका क्षणात सगळं बदललं। आणि शेवटी जे समोर आलं ते म्हणजे त्या महिलेला बैलाने मागून जोरदार धडक दिली। ती काही क्षणांसाठी पूर्णपणे घाबरून आणि तिथेच गोंधळली। सुदैवाने त्या प्रसंगात मोठी जीवितहानी झाली नाही, पण या एका घटनेने एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली की प्राण्यांजवळ विनाकारण जाणं किंवा धोकादायक पद्धतीनं उभं राहणं कधीकधी गंभीर परिणाम देऊ शकतं। कधीकधी फक्त काही सेकंदांचा निर्णयही आयुष्यभराची आठवण बनू शकतो। आणि म्हणूनच अनेकदा जे आपल्याला साधं वाटतं त्यामागे धोका लपलेला असू शकतो।